हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजपासून सुरू होणाऱ्या शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ज्या कोणी माता भगिनी माझ्या मैत्रिणी ह्या चॅनलवरती कनेक्टेड आहेत त्या सर्वांना खूप खूप नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा. अँड तर आपले सर्व महाराष्ट्राचं कुलदैवत जे आहे तुळजापूरची आई भवानी, तिला आपण नमन करून आपण आजच्या रीडिंगला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की असू शकते मेल फिमेल दोघांसाठीही ही एनर्जी रेझोनेट होईल. कारण की काही पीपल्सची अशी एनर्जी आहे की ते सध्या फ्रस्ट्रेटेड आहेत बिकॉज ऑफ कारण की घरातील जे पीपल्स आहेत, घरातील जे व्यक्ती आहेत, नातेवाईक आहेत, शेजारचे लोक आहेत, ते त्यांना खूप जास्त डॉमिनेट करत आहे. एक प्रकारचं त्यांना कमी लेखत आहे, तसेच त्यांचा अपमानही ते करत आहे. खूप जास्त तुम्ही कार्य करत आहात, बट चांगलं काम करत आहात, पण तरी सुद्धा एक प्रकारची आदराची जी सन्मानाची वागणूक आहे ती तुम्हाला कुठेतरी मिळताना दिसत नाहीये. आणि त्यामुळे कुठेतरी एक फ्रस्ट्रेटेड एनर्जी येथे डाउनलोड झालेली आहे. सो पाहूया आपण तुळजापूरची आई भवानी, जे की महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, ती तुम्हाला काय गायडन्स करत आहे. तसे जे कोणी पीपल्स तुमच्याशी असं वागत आहे तर त्यांच्यासाठीही काय संदेश आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्ही ही कार्डशी कनेक्ट करा, मेडिटेट करा थोडंसं तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात. आपण सुरुवातीला तुमची एनर्जी चेक करून घेणार आहोत अँड त्याच्यानंतर मी कार्ड शफल करते तोपर्यंतही तुम्ही कुलदेवीच्या नावाने कमेंट करायचे आहे. तुळजापूरच्या आई भवानीच्या नावाने कमेंट करा. ओके, फर्स्ट कार्डच आपल्याला दिसून येते लव्हर्सचं आलेलं आहे. सो आजची जी एनर्जी असणार आहे ती लव्हर्सच्या संदर्भात असणार आहे. तसंच मलाही एक 2-3 दिवसापासून थोडंसं एनर्जी पीक होत होती की मॅरेजच्या संदर्भात काही लोकांची एनर्जी आहे, ज्यांचे लग्न जमत नाहीयेत किंवा ज्यांच्या जीवनामध्ये सध्या ते त्यांच्या पार्टनरपासून दूर आहेत किंवा एक प्रकारची वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा काही अडथळे आहेत, अडचणी आहेत. आणि दिसून येतंय की ही जी एनर्जी आहे ती वैवाहिक लोकांच्या जीवनासंदर्भात जास्त दिसून येत आहे. कारण की ज्या महिला आहेत, ज्या आपल्या घरामध्ये सगळे काही कार्य करत आहेत, खूप चांगलं वर्क करत आहेत, त्या आपल्या संसाराला, आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवत आहेत, तसेच आपल्या परिवारासाठी खूप जास्त कष्ट, हाल, अपेष्टा सहन करत आहे, पण त्या प्रमाणात त्यांना चांगली वागणूक मिळत नाहीये, त्या प्रमाणात म्हणावं तितका आदर त्यांना मिळत नाहीये. असू शकतं जे फॅमिलीतील जे लोक आहेत, असू शकतं त्यांचे इनलॉज असतील, ते त्यांना तेवढं जास्त सपोर्ट करत नाहीत. अशी एनर्जी येथे पिक झालेली आहे. आणि ज्या कोणाचे लग्न झालेले नाहीयेत आणि ते सुद्धा खूप जास्त डिप्रेशनमध्ये आहेत की आता खूप जास्त आपलं एज होत आहे, वय होत आहे, बट कुठे आपलं मॅरेजच्या संदर्भात काही सक्सेसफुल होत नाहीये आणि काही विषय जे आहेत ते लांबत जात आहेत. एक प्रकारची जे अडथळे आहेत ते खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे. तर त्यांच्यासाठीची ही आजची एनर्जी असणार आहे. तर नक्कीच तुम्ही खूप जास्त कार्य करता, घरातील लोकांसाठी एकट्यानेच कदाचित असू शकतं, खूप जास्त हाल अपेष्टा तुम्ही सहन केलेल्या आहेत. आणि बट तुम्हाला इथे घाबरण्याचं कारण नाहीये. तर आपल्याला माता जी आपली आहे, तुळजापूरची आई भवानी आहे, जी तुमची कुलदेवी आहे, ती तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुमच्यासोबत तुमच्या डिव्हाइन लव जे आहे त्याची शक्ती सतत तुमच्यासोबत आहे. आणि ज्यांचे लग्न झालेले नाहीयेत तर त्यांच्यासाठीही खूप जास्त चांगला लाईफ पार्टनर त्यांच्या जीवनामध्ये, जो की त्यांच्यासाठी बनलेला आहे, जो परमेश्वरांनी त्यांच्यासाठी निर्माण केलेला आहे, तो त्यांच्या जीवनामध्ये येत आहे. सो येथे तुम्हाला ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे. नेक्स्ट कार्ड घेऊया.
तर आपल्याला दिसून येते की काही लोकांच्या बाबतीमध्ये खूप जास्त एक प्रकारचं त्यांनी स्वतःभोवतीच काहीतरी असं कुंपण घालून घेतलंय, की त्यांना त्यातून बाहेर पडता येत नाहीये. आणि खूप जास्त एक संघर्षमय वातावरण आहे, खूप जास्त फ्रस्ट्रेटेड एनर्जी आहे. एक वादविवादाची स्थिती सतत उद्भवते तुमच्या घरामध्ये, संसारामध्ये. तुम्ही खूप जास्त चांगलं कार्य करता, बट त्याला योग्य आदर, मान-सन्मान मिळत नाही आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त निगेटिव्ह भावनांनी स्वतःला जखडून घेता. त्यातून बाहेर पडणं तुम्हाला मुश्किल होतं आणि एक प्रकारचं स्वतःभोवतीच तुम्ही एक असं कुंपण घालून घेतलंय, की तुम्हाला त्यातून बाहेर तर जायचं आहे, पण तुम्हाला बाहेर पडता येत नाहीये. कारण की हे जे लोकं जे तुम्हाला बोलत आहेत, निगेटिव्ह भावना सतत तुमच्या अ, बाबतीत होत आहे, तर त्याचा तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. आपल्याला दिसून येते वॉन्ट्सचं कार्ड जे असतं ते खूप जास्त एक वैचारिक पातळीला दर्शवतं. तर तुम्ही खूप जास्त ओव्हर थिंक करता, की कुणी काही बोललं किंवा घरातील लोकांनी काही टाकून बोललं किंवा चांगलं काम केलं त्याच्याविषयी चांगलं नाही बोललं, तरी सुद्धा तुम्ही त्याचा खूप जास्त विचार करत असता आणि एक तुमच्या डोक्यामध्ये सतत 24 तास काही ना काहीतरी विचारचक्र चालू असतं आणि त्यातून तुम्हाला बाहेरही पडता येत नाही. पण येथे तुम्हाला तुमची कुलदेवता जी आहे, जी आई भवानी आहे, ती तुम्हाला येथे गाईड करत आहे, की ह्या विचारचक्रातून बाहेर पडा. बाहेरचं जग पहा, खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जीनी भरलेलं आहे आणि सतत निगेटिव्ह थिंकिंग केल्याने जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमच्यातील ती कुठेतरी संपून जाते. सो आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे सकारात्मक एनर्जीशी, आपल्या डिव्हाइनशी कनेक्टेड व्हायचं आहे. जेणेकरून आपला सोर्स युनिव्हर्स आहे, आपला सोर्स आपला परमात्मा परमेश्वर आहे. सो तुम्हाला इथे त्यांच्याशी कनेक्टेड व्हायचं आहे. त्यांच्याकडून सकारात्मक शक्ती घ्यायची आहे. तर जे कोणी तुमच्या बाबतीत निगेटिव्ह विचार करत असतील तर त्यांना त्यांचा कर्मा जो आहे तो भोगावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे कुठेही असा विचार करायचा नाहीये, की सतत मीच सगळं करते किंवा मीच सगळं करतो, बट त्या प्रमाणात मला तेवढं त्याचा परतावा मिळत नाही. तर भविष्यातली एनर्जी तुमची जी असणार आहे, ती नक्कीच पॉझिटिव्ह असणार आहे. फक्त तुम्हाला जे आहे ते पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्टेड व्हायचं आहे. नेक्स्ट मेसेज घेऊया. तर दिसून येत आहे आपल्याला हे जे कार्ड आहे, तर तुमच्या जीवनातील जी घरातीलच जी कुणी महिला असेल किंवा बाहेरील असेल किंवा कुणाच्या जीवनामध्ये कुणी पुरुषही असेल, मेल हे असेल, तर ते तुमच्या जीवनातून दूर निघून जात आहे. माता महालक्ष्मीचा तसेच तुळजापूरच्या भवानीचा तुमच्यावरती खूप जास्त आशीर्वाद लाभणार आहे. जे काही दुःखाचे दिवस होते, त्रासाचे दिवस होते, संघर्षाचे दिवस होते, ज्या लोकांनी तुम्हाला टार्गेट केलं होतं, असे जे लोक होते ते आता खाली मान घालून जाताना दिसून येत आहे. कारण की खूप त्यांनी तुम्हाला त्रास दिला, खूप जास्त तुम्हाला बोलण्यात आलं, पण तुम्ही नेहमी सतत स्वतःला समजावत आलात किंवा समजून घेत आलात त्या लोकांना. कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्ही एक स्पिरिच्युअल व्यक्ती आहात आणि आपल्याला माहिती आहे जे लोक स्पिरिच्युअल असतात त्यांना हे ज्ञान असतं की मनुष्य जेव्हा जीवनात येतो तेव्हा काहीही घेऊन जात नाही, तर आपले जे चांगले कर्म आहेत तेच घेऊन जातं. बट ते जे दुसरे पीपल्स आहेत, जे तुमच्या घरातील आहेत किंवा नातेवाईक आहेत, जे तुम्हाला अपमानास्पद वागणूक देतात, तुमचं योग्य ते आदर सत्कार करत नाही, तुम्हाला मान सन्मान देत नाही, तर त्यांना हे कदाचित माहीत नाही. ते मोठे जरी असले वयाने तरी सुद्धा त्यांना ह्या गोष्टी माहिती नाहीयेत आणि त्यामुळे ते वारंवार तुम्हाला तुमच्याशी वादविवाद घालतात, तुम्हाला सतत काही ना काहीतरी बोलत असतात. तर असे जे लोक आहेत ते तुमच्या जीवनातून लवकरात लवकर निघून जाणार आहेत. सो क्लेम इट दिस रीडिंग. तर दिसून येते द मूनचं कार्ड आहे. द मूनचं कार्ड, मून आपल्या भावनांशी निगडीत आहे, तसेच आपल्या जीवनातील जे उतार चढाव आहेत त्यांच्याशी निगडीत आहे. तर दिसून येते तुमच्या जीवनामध्ये सध्या खूप जास्त उतार चढाव आहे, संघर्षमय स्थिती आहे, काहीतरी जे आहे जे तुम्हाला मिळालेलं नाही आणि त्यामुळे तुमची एनर्जी जी आहे ती फ्रस्ट्रेटेड आहे. एका निगेटिव्ह भावनांकडे तुम्ही खूप जास्त वाहवत जातात. असू शकतं पौर्णिमेला खूप जास्त तुम्हाला त्रास होत असेल, तुमच्या भावना ज्या आहेत त्या खूप जास्त निगेटिव्हिटीकडे जात असतील. आपल्याला माहिती आहे की पौर्णिमा जी जेव्हा येते तेव्हा प्रत्येक मनुष्याच्या ज्या भावना असतात त्या खूप जास्त हाय लेवलवरती जातात. एकतर त्या निगेटिव्ह खूप जास्त होतात किंवा खूप जास्त पॉझिटिव्ह होतात. काही महिलांना असू शकतो, मेल्सला सुद्धा खूप जास्त त्रास होतो पौर्णिमेला. पौर्णिमा ही एक अशी घटना आहे ज्यावेळेस
आपल्याला माहिती आहे समुद्रालाही भरती येते आणि आपलं शरीरही जे आहे ते जवळपास पाण्याचंच आहे. 70% 90% आपल्या शरीरामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामुळेच आपल्यातील ज्या भावना आहेत, पाणी हे भावनांचं प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या ज्या भावना आहेत त्या खूप जास्त हाय लेवलवरती जातात आणि आता सध्या जी तुमची एनर्जी आहे ते असू शकतं मे बी निगेटिव्ह आहे. सो तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे. आताचे हे नवरात्र उत्सव जो आजपासून सुरू झालेला आहे तो पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. तोपर्यंत जे आहे तर पौर्णिमेपर्यंत जे आहे तोपर्यंत तुम्ही नवरात्र उत्सवामध्ये तुळजापूरच्या आई भवानीची सेवा करा, तुमच्या कुलदेवतेची सेवा करा. नक्कीच तुम्हाला यातून खूप जास्त चांगला पॉझिटिव्ह चेंज तुमच्या जीवनामध्ये झालेला दिसून येईल. सो तुम्हाला कमेंट करायची आहे, जय शाकंभरी माता. ओके, तर दिसून येतंय ज्यांचे मॅरेजच्या संदर्भात काही अडचणी आहेत त्यांच्याकडे एक प्रपोजल येताना दिसून येत आहे. मे बी हे लव्ह प्रपोजल असू शकतं किंवा कुठून तरी असा एक नातेसंबंध तुमच्या जीवनामध्ये जुळून येत आहे ज्यामुळे तुमचे जे जीवनातील जे पुढचे प्रश्न आहेत ते दूर होणार आहेत. जे की तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतात की लग्न जमत नाहीये किंवा अडथळे येत आहे, अडचणी येत आहे, मे बी कुणीतरी काहीतरी करत असेल अशी तुमची शंका होती. पण येथे दिसून येत आहे की एक खूप चांगलं प्रपोजल तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. सो तुम्हाला इथे रिडिंगला क्लेम करायचं आहे. तसेच ज्यांचे विवाह झाले आहेत त्यांच्या जीवनात सुद्धा काहीतरी असे नवीन गोष्टी, अशा नवीन बिझनेसच्या संदर्भात, जॉबच्या संदर्भात, तसेच घरात काहीतरी नवीन कार्य होऊ शकतं. मे बी तुमचं घर होऊ शकतं किंवा वास्तुशांती किंवा डोहाळे जेवण किंवा ह्यासारखे जे शुभ कार्य आहे ते तुमच्या जीवनामध्ये घडून येताना दिसून येत आहे. तर नक्कीच परमेश्वर तुमच्याकडे एक ऑफर घेऊन येताना दिसून येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. तर 3 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. तर नक्कीच दिसून येते काही पीपल्सच्या बाबतीत, काही लोकांच्या बाबतीमध्ये काहींना खूप जास्त नातेसंबंधाकडून विश्वासघात मिळालेला आहे, धोका मिळालेला आहे आणि त्यामुळे खूप जास्त फ्रस्ट्रेटेड एनर्जी आहे. मे बी त्यांचे जे पार्टनर होते ते थर्ड पार्टीमध्ये गेलेले आहेत. त्यांच्या घरातील जे लग्नानंतरही असू शकतं त्यांचे जे पार्टनर आहे, स्पाऊस आहेत, ते थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त फ्रस्ट्रेटेड आहात, एक निगेटिव्हिटीमध्ये आहात. कुठेतरी तुम्हाला धोका मिळालाय यासारखी तुमची अवस्था आहे. तुम्हाला असंही वाटत आहे की नात्यांवरचा विश्वास उडालेला आहे तुमचा आणि तुम्हाला कदाचित असं वाटतं की हा आपल्याच घरातील व्यक्ती असून ज्याच्यासोबत आपण लग्न केलेलं आहे तरी सुद्धा आपल्याला याने फसवलेलं आहे. अशाही प्रकारची काही महिलांची येथे एनर्जी दिसून येत आहे. तर डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे की अशा ज्या घटना आपल्या जीवनामध्ये घडतात तर त्यातून आपण काहीतरी नवीन शिकायला पाहिजे की ह्या जगामध्ये आपलं कुणीही नसतं. आपण एकटे जन्माला येतो आणि शेवटी आपण आपले कर्म घेऊन येतो आणि आपण आपले चांगले कर्मच इथून पुढे घेऊन जाणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच होणार आहे. सो आपण काहीही घेऊन येत नाही आणि काहीही घेऊनही जात नाही. सो जातानी फक्त जातात ते आपले चांगले कर्म. सो कोणी काहीही कसंही वागलं तरी सुद्धा आपण आपले चांगले कर्म करण्याचं सोडायचं नाहीये. यासाठी डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे. तर दिसून येते काही जे पीपल आहे त्यांची एनर्जी अशी आहे की ती द्विधा मनस्थितीमध्ये आहे. त्यांना समजत नाहीये की आता कसल्या प्रकारचा आपण निर्णय घ्यायला पाहिजे, कोणत्या रस्ता निवडायला पाहिजे हे कळत नाही त्या लोकांना. कारण की खूप जास्त भावनिकता आहे आणि फक्त कानांनी काही गोष्टी ऐकलेल्या आहे, डोळ्यावरती पट्टी आहे तर पाहिलेल्या नाहीये. त्यामुळे समजत नाही की जे घटना घडली आहे ती खरी आहे का खोटी आहे. दिसून येते आपल्याला 3 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड होतं आणि त्यानंतर 2 ऑफ सॉर्ड्सचं, त्यानंतर लवर्सची पण एनर्जी होती. तर येथे दिसून येतंय काही लोकांना काही चुकीच्याही गोष्टी समजल्या असतील जे की त्यांच्या प्रेममय जीवनात
संदर्भात होत्या, त्यांच्या वैवाहिक जीवनासंदर्भात होत्या. असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये काही चुकीच्याही गोष्टी त्यांना कळालेल्या असतील आणि त्यामुळे ते सध्या द्विधा मनस्थितीमध्ये आहे की नेमकं ऐकावं कुणाचं, खरं कुणाचं मानावं. तर खरं कुणाचं मानावं तुमच्या अंतर्मनाला माहिती आहे. तुमच्या इनर व्हॉइसचा तुम्ही ऐका, तुमच्या मनातील आवाज ऐका, तुमच्या परमात्म्याचा आवाज ऐका. तुम्हाला तो नक्की चांगलं उत्तर देणार आहे आणि ते उत्तर जे असणार आहे ते खरं आहे. आणि येथे फक्त डोळ्यांवर, येथे फक्त कानांवर विश्वास ठेवू नका, तर ज्या गोष्टी डोळ्यांनी आपल्याला दिसतात त्याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचं आहे. तर ज्या कोणाच्या भावना खूप जास्त निगेटिव्ह आहे त्यांच्या नातेसंदर्भात, तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की पुन्हा एकदा तुम्हाला विचार करायचा आहे तुमच्या नात्यासंदर्भात. नेक्स्ट मेसेज घेऊया आपण. तर मनीच्या संदर्भात जे कोणी खूप जास्त विचारामध्ये आहेत, तर त्यांना सध्या परिस्थिती त्यांची दिसून येत आहे की हालाखीची आहे, कठीण परिस्थिती आहे जीवनामध्ये. करत आहेत कष्ट, पण त्या संदर्भात त्याच्या इतका परतावा त्यांना मिळत नाहीये. सो ते खूप जास्त सध्या चिंतेमध्ये आहेत की घरातील जे कार्य आहे ते कशा प्रकारे होईल. असू शकतं काहींच्या घरात मॅरेज सुद्धा मुलीचं ठरलं असेल किंवा मुलाचं ठरलं असेल, पण आपल्याला माहिती आहे मुलीचं ठरो मुलाचं ठरो पैसा तर सगळीकडेच लागतो. तर असू शकतं काहींच्या घरामध्ये शुभकार्य होत आहेत, पण मनीच्या संदर्भात, पैशाच्या संदर्भात ते सध्या अडचणीमध्ये आहेत. विचार करत आहे की कशा प्रकारे, कुठून अशा प्रकारचा मनी, पैसा आपण उपलब्ध करावा, या संदर्भात खूप जास्त विचार करत आहे. तर तुम्हाला आई तुळजाभवानी येथे आशीर्वाद देत आहे की कसलीही काळजी करू नका. तुम्ही तुमचं शुभ कार्य जे काढले आहे ते नक्कीच कंप्लीट होणार आहे. कारण की कुठून तरी कुणीतरी परमेश्वराच्या रूपात तुमच्या जीवनामध्ये नक्की येईल आणि जी तुमची अडचण आहे ती दूर केली जाईल. सो क्लेम इट दिस रीडिंग. तर दिसून येते द वर्ल्डचं कार्ड आहे. तर ज्या काही अपेक्षा होत्या, इच्छा होत्या, त्या कंप्लीट केल्या जात आहे. तर कंप्लिशनची एनर्जी आहे, द वर्ल्डची एनर्जी आहे. तर तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही इच्छित आहात, जे काही तुमचं जग त्याने पूर्ण होणार आहे ते नक्कीच कंप्लीट होणार आहे. आणि मी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करील, जे काही तुम्ही मागत आहात परमेश्वराला ते तुम्हाला मिळावं आणि तुमचं जे जग आहे ते कंप्लीट व्हावं, तुमची फॅमिली कंप्लीट व्हावी, तुमची प्रेम जीवन जे आहे ते पूर्ण व्हावं. तुमच्या घरामध्ये काही मनीच्या संदर्भात, पैशाच्या संदर्भात अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्यात. तसेच जे कोणी नातेसंबंधामध्ये सध्या स्ट्रगल फेस करत आहे तर त्यांचं नातेसंबंधातील संघर्ष दूर व्हावा आणि एक फुलफिल चौकोनी कुटुंब जे काही त्यांचं आहे ते पूर्ण व्हावं, यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करते. तर जे शिक्षण घेत आहेत सध्या किंवा जे अनमॅरिड आहेत, तर दिसून येते त्यांच्याकडे खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज दिसून येत आहेत. काहींना खूप जास्त चांगला जॉब मिळू शकतो, इंटरव्ह्यू लेटर येऊ शकतं, कुठंतरी चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ शकतं किंवा जी काही परीक्षा वगैरे दिली असेल त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. कोर्टामध्ये काही तुमची केस चालू होती त्या संदर्भात सुद्धा तुमच्या बाजूने रिझल्ट लागू शकतो. तसेच आपल्याला दिसून येत आहे जे काही मनीच्या, पैशाच्या संदर्भात तुम्ही इतके दिवस चिंतेत होतात तर कुठून तरी धनलाभ होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील तर त्याचाही परतावा तुम्हाला येथे मिळताना दिसून येत आहे. कुठेतरी अडकलेला गुंतवलेला पैसा होता तो सुद्धा आता मिळणार आहे. अचानक धनप्राप्ती होऊ शकते. कुठून तरी एक ज्याची तुम्ही आशा सोडली होती की तो पैसा आता येईल, तर नक्कीच तो पैसा आता तुमच्या ह्या नवरात्र उत्सवामध्ये नक्कीच तुमच्या हातामध्ये मिळणार आहे. कुणाचे दागिने जे होते, जे ठेवले असतील बँकेमध्ये, तर ते सुद्धा आता तुमच्या हातामध्ये ते येणार आहेत. सो तुम्हाला ही रीडिंग क्लेम करायची आहे. दिसून येत आहे आपल्याला खूप जास्त ऑप्शन्स आहेत, बट तुम्हाला थोडंसं सावधान राहायचं आहे. प्रलोभनं जे आहेत, असू शकतं कोणी तुम्हाला फसवूही शकतं यामधून की अमुक वस्तू घ्या, ती तुम्हाला कमी ह्याच्यात मिळेल, किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करा, खूप जास्त पैसा मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, खूप जास्त पैसा मिळेल. किंवा कोणीतरी तुम्हाला धन मिळेल या संदर्भात सुद्धा फसवू शकतं. बिकॉज दिसून येतंय की ब्लॅक ड्रेस घातलेला आहे. सो काळी ऊर्जा, निगेटिव्हिटीची ऊर्जा ही सुद्धा तुमच्याकडे सेंड होत आहे. तर
लक्षपूर्वक पहा, प्रत्येक गोष्टीकडे विचार करा. असू शकतं हे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो, बट काही पीपल्सच्या बाबतीत अशी एनर्जी आहे की त्यांचा पैसा जो आहे तो कोणीतरी फ्रॉड करून फसवू शकतं. असू शकतं काही ऑनलाईन जर तुम्ही खरेदी करत असाल एखादी गोष्ट तर ती सुद्धा फ्रॉड असू शकते. सो प्रत्येक वेबसाईटवर विश्वास ठेवू नका, कारण की आपल्याला माहिती आहे अनेक जे ड्रेसेस वगैरे आपण लक्झुरियस ज्या गोष्टी आहेत त्या आपण जेव्हा घेतो तेव्हा काही काही लोकांना त्या वेगळ्याच मिळतात. तर आपले पैसे पण जातात आणि नाहक आपल्याला मानसिक थोडासा त्रासही होतो. सो जे काही तुम्ही निर्णय घेणार आहात त्या बाबतीत थोडासा विचार करा आणि त्यानंतरच तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. बट ऑप्शन्स खूप जास्त तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. लवच्या संदर्भात, मनीच्या संदर्भात, पैशाच्या संदर्भात खूप जास्त ऑप्शन तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. आणि तुळजाभवानीचीच ही कृपा आहे की एक खूप म्हणजे ज्याची तुम्ही निवड करणार आहात ते तुमच्यासाठी योग्य असणार आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. तर आपण पाहूया युनिवर्स आपल्याला काय संदेश देऊ इच्छित आहे आजच्या रीडिंग थ्रू. ह्या नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला कसल्या प्रकारचं गायडन्स डिवाइन कडून मिळत आहे ते आपण पाहूया. डिवाइन प्लीज गाईड मी. तर पहिल्या जे आपण डेक मधून काढलं तेव्हा पण फर्स्ट कार्ड लव्हर्सच आलं होतं आणि आताही काढलं तेव्हाही लव्हर्सच आलंय. तर दिसून येत आहे ही खूप जास्त लव्हर्सची एनर्जी आहे. जे कुणी व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच लव्हच्या संदर्भात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत आणि त्यामुळे ते खूप जास्त फ्रस्ट्रेटेड आहेत. फक्त प्रेमाच्या संदर्भात नाही तर जे काही घरामध्ये ते कार्य करतात तर त्यामध्येही त्यांना अपेक्षा असते की कोणीतरी आपल्याशी दोन शब्द तरी, जरी त्यांनी आपल्याशी आपल्याला काही दिलं नाही तरी चालेल, पण आपल्याला एक आशा असते की कुणीतरी आपल्याशी प्रेमाने मायेने दोन शब्द बोलावेत, बट तेही त्यांच्याच्याने होत नाही. तर येथे खूप जास्त जे कलेक्टिव्स आहेत त्यांची सध्याची एनर्जी आहे की त्यांना खूप जास्त एकटेपणा वाटत आहे आणि ते त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या जीवनात मिळणाऱ्या आदर सत्कारासाठी खूप जास्त सध्या स्ट्रगल करत आहे. तर डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुमचं दैवीय प्रेम जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहे आणि ते आल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला कुठेतरी फुलफिल झाल्याची भावना तुम्हाला जाणवणार आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. नेक्स्ट कार्ड घेऊया. द सोर्स. तर आपल्याला माहिती आहे आपण जे काही करतो जीवनामध्ये त्याचा सोर्स युनिवर्स असतो आणि ज्या काही घटना घडतात त्या युनिवर्समध्ये आधीच प्लॅन केलेल्या असतात. जे काही आपल्या जीवनामध्ये गोष्टी घडतात तर त्या विधिलिखित असतात. ब्रह्मांडामध्ये त्याची योजना आधीच केलेली असते. सो आपल्याला येथे कुठेही कसल्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाहीये, कारण की आपण चांगले कार्य करतोय. सो डिव्हाइन युनिवर्स नेहमी आपल्यासाठी चांगलीच योजना करणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये जे काही सध्या डिस्टर्बन्स चालू आहे, संघर्ष चालू आहे, तो नक्की परमेश्वरांनी पाहिलेला आहे आणि ब्रह्मांड आपल्या जीवनामध्ये नवीन चांगल्या गोष्टी घेऊन येत आहे आणि तुम्हाला ह्यावरती विश्वास ठेवायचा आहे, कारण की जे काही ठरलेलं आहे ते योग्य वेळी होणार आहे. सो ह्या गोष्टीवर तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा आहे, युनिवर्सच्या प्लॅनवरती ट्रस्ट ठेवायचा आहे, तुमच्या डिवाइनच्या रचनेवरती तुम्हाला येथे विश्वास ठेवायचा आहे. ट्रस्ट ठेवणे म्हणजे विश्वास ठेवणे. नेक्स्ट कार्ड घेऊया. ओके, कंट्रोल. तर तुम्ही जो काही तुमच्या भावनांवरती कंट्रोल ठेवलेला आहे, जे काही तुम्हाला लोक बोलतात पण तुम्ही उत्तर देत नाही, तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला आता कंट्रोल ठेवायचा नाहीये. तर किती दिवस आपण सहन करणार, कारण की प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आपण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत समोरच्यालाही ते समजत नाही आणि आपण ऐकत जातो आणि त्यांना वाटतं की हे दुबळे आहेत, हे ऐकून घेतात, हे आपल्याला कधीही उत्तर देऊ शकत नाही आणि त्यांचं जो हिंमत असते ती वाढत जाते आणि ते पुन्हा पुन्हा तुम्हाला बोलत असतात, काहीतरी टॉर्चर करत असतात. मे बी हे तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात मी बोलत आहे. ही एनर्जी काही लोकांची असू शकते की त्यांना घरातून, घरातील व्यक्तींकडून, मे बी त्यांचे इनलॉज कडून, सासरच्या लोकांकडून खूप जास्त टॉर्चर सहन करावा लागतो.
आणि ते काही बोलत पण नाहीत त्याच्या विरोधात. त्यांच्या हस्बंडकडून सुद्धा असू शकतं, त्यांना काही गोष्टींसंदर्भात बोलणे ऐकावे लागतात. जरी तुम्ही खूप चांगलं करत असाल तरी सुद्धा तुम्हाला खूप जास्त बोलण्यात येत आहे. तर येथे ज्या भावना आहेत तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, तुळजाभवानी गाईड करत आहे की तुम्हाला इथे कंट्रोल ठेवायचा नाहीये स्वतःवरती, कारण की खूप कंट्रोल ठेवलात तुम्ही ऑलरेडी. तर तुम्हाला इथे कंट्रोल ठेवायचा नाहीये. तर जे काही तुमच्या मनामध्ये जो काही बोलायचं असतं तुम्हाला ते बोलून जा. कारण की काही काही लोकांच्या बाबतीत असं होतं, ज्यावेळेस बोलण्याची वेळ येते त्यावेळेस ते बोलत नाहीत आणि नंतर त्यांना वाटतं की आपण त्यावेळेस असं बोललो असतो तर कदाचित बरं झालं असतं आणि पुढच्यांची हिंमत वाढत जाते आणि आपण काहीही बोलत नाही. सो डिवाइन तुम्हाला येथे गाईड करत आहे. आधी स्वतःची जी सुरक्षा आहे ती पहा. आधी स्वतःला काही त्रास होत असेल तर त्या विरोधात तुम्हाला आवाज उठवायचा आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. द फूल. तर न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये होत आहे. मे बी तुमचं जर टॉक्सिक रिलेशनशिप असेल कोणा संदर्भात तर ते संपून एक नवीन रिलेशनशिप ही तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. तसेच जे घरातील जे वादविवाद होते तुमच्या चालू होते ते आता एंड होणार आहेत. नवीन वर्षाची नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होत आहे. एक पॉझिटिव्ह चेंज सुद्धा दिसून येत आहे. तुमच्याकडे अनुभवाचा आता एक प्रकारचा संग्रह आहे. तुम्ही आता कुठल्याही प्रकारे नवीन नाही आहात, कारण की डिवाइननी तुमचे सगळे कष्ट पाहिलेले आहेत, संघर्ष पाहिलेला आहे. सो त्या संदर्भात तुम्हाला येथे डिवाइन आता खूप जास्त अनुभवाने तुम्हाला संपन्न केलेले आहे. सो तुमच्याकडे जे अनुभव आहे त्या अनुभवांच्या जोरावरती तुम्ही आता नवीन जर्नी सुरू करत आहात. तुमच्या नवीन प्रवासाला 2025 पासून तुम्ही सुरू केलेला आहे आणि नक्कीच पॉझिटिव्ह चेंजेसही तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. सो नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होत आहे. तर आपण पाहूया बॉटमची एनर्जी चेंजची आहे. तर नक्कीच काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त चांगले चेंज होताना दिसून येत आहे. नवीन बदल तुमच्या जीवनामध्ये डिवाइन करत आहे आणि त्या बदलांना तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे. येथे तुम्हाला युनिव्हर्स गाईड करत आहे, आई तुळजाभवानी गाईड करत आहे की आता जी सिंहासनावर ती आरूढ झालेली आहे तर तुम्हालाही तुमच्या जीवनातील चेंज आहे ते स्वीकारायचे आहेत. खूप जास्त पॉझिटिव्ह चेंज, खूप जास्त प्रेम तुमच्या जीवनामध्ये, नवीन गोष्टी, नवीन नातेसंबंधही तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो तुम्हाला ही एनर्जी क्लेम करायची आहे की बदल होत आहे. चेंज म्हणजे बदल होत आहे. तर दिसून येते पास्ट लाईफचं कार्ड आहे. तर पास्ट लाईफ कर्मा जो आहे तो आता तुमचा डिवाइन कडून नील केला जात आहे, पूर्णपणे संपवला जात आहे. जे काही तुमचे कर्मबंधनं होते तुमच्या जीवनातील तर ते आता पूर्ण झालेले आहेत आणि यानंतरचं जे तुमचं लाईफ असणार आहे ते एक नवीन लाईफ असणार आहे. न्यू चेंज तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. तुमचे जे पितृशी रिलेटेड जे काही तुमचे कर्मा होते ते पूर्ण झालेले आहेत आणि पास्ट लाईफचे पीपलही तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहेत. सो जे कोणी आपल्या डिवाइन लवच्या संदर्भात, प्रेमाच्या संदर्भात अपेक्षा करत आहे तर नक्कीच येत्या काही काळामध्ये तुमचा डिवाइन काउंटर पार्ट तुमच्या जीवनामध्ये येत आहे. जे जे मॅरेजच्या संदर्भात विचार करत आहेत, लव्ह लाईफच्या संदर्भात विचार करत आहेत, त्यांचे जुने पार्टनर त्यांना सोडून गेले असतील तर जाऊ द्या त्यांना, कारण की तुमचे जे खरे डिवाइनने निवडलेले जे पार्टनर आहे ते तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहेत आणि त्या बदलाला तुम्हाला स्वीकारायचं आहे. सो निगेटिव्हिटीच्या भावनामध्ये असाल, काहींना वाटत असेल की नात्यामध्ये धोका मिळाल, सो इट्स ओके, कारण की ते होणार होतं, त्यामुळे त्या गोष्टी घडल्या तुमच्या जीवनामध्ये. आणि जे कोणी तुमच्या जीवनामध्ये येत आहे ते तुमच्या पास्ट लाईफ मधून येत आहे. मागच्या जन्माचा जो काही कर्मा राहिलेला आहे आता त्यांच्यासोबत तुम्हाला मिळून तो नील करायचा आहे. मे बी तुम्हाला तुमच्या जीवनाचा हेतूही कळू शकतो, तुमचं जे काही सोल पर्पज आहे, आत्म्याचं कार्य आहे तेही तुम्हाला कळू शकतं की तुम्ही ह्या जीवनामध्ये का आलेला आहात हेही तुम्हाला तो पार्टनर आल्याच्या नंतर कळणार आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. तर बॉटमची एनर्जी आहे सक्सेसची. खूप जास्त सक्सेस प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. सो सक्सेसची एनर्जी आहे आणि तुमचा पास्ट लाईफ कर्मा पण पूर्ण झालेला आहे. डिवाइन काउंटर पार्ट पण तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तसेच लवर्सची पण एनर्जी आहे. तर तुम्हाला ही रीडिंग नक्कीच क्लेम करायची आहे आणि तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंटही करायचे, बिकॉज सोर्स आहे युनिव्हर्स. तर आपण पाहूया आपल्याला आई तुळजाभवानीकडून काय मेसेज मिळत आहे. तर आपण काही मेसेजेस घेऊया जे की मी स्वतः तयार केलेले आहेत. तर फर्स्ट मेसेजेस आहे यू आर लाईट वर्कर, म्हणजे
तुमचं हे जे जीवन आहे हे लाईट वर्करचं आहे, म्हणजे तुम्हाला स्वतःही प्रकाशित व्हायचं आहे आधी स्वतः, नंतर जगालाही तुम्हाला जे काही ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे ते द्यायचं आहे. तुमच्या जे संकट तुम्हाला जीवनामध्ये परमेश्वराने खूप जास्त दिले ते यासाठीच दिले की तुम्हाला जीवनाचे काही अनुभव कळावेत आणि त्याच अनुभवांच्या जोरावरती तुम्हाला भविष्यात लोकांनाही गाईड करायचं आहे. एक आपण म्हणतो ना लाईफ कोच असतात जे जीवन कसं जगायचं हे आपल्याला शिकवतात, अशा प्रकारची लाईट वर्करची भूमिका तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहे. सो तुम्हाला येथे क्लेम करायचं आहे. नेक्स्ट मेसेज घेऊया. यू आर फिअरलेस. तर तुम्ही स्वतःला असं नका समजू की तुम्ही घाबरट आहात, तुम्ही उत्तर देऊ शकत नाही, तुम्ही प्रत्येक वेळेस परिस्थितीला टाळून जाता की नको वादविवाद व्हायला, नको भांडणं व्हायला. तर इथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला आता फिअरलेस बनवलं जात आहे. भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये ठेवली जाणार नाहीये. खूप जास्त निडर आणि लोकांना प्रत्येक ठिकाणी तुम्ही उत्तर देण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये आई तुळजा भवानी निर्माण करत आहे. एक प्रकारची लढण्यासाठी जी सॉर्ड आहे, जी तलवार आहे, ती तुमच्या हातामध्ये प्रदान केली जात आहे. सो यू आर फिअरलेस. नेक्स्ट मेसेज घेऊया. मेजर स्पिरिच्युअल चेंजेस आर अनफोल्डिंग. चान्स मिळत आहे तुम्हाला, काहीतरी स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्या जीवनामध्ये अनफोल्ड होत आहे. स्पिरिच्युअल चेंजेस म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये खूप जास्त बदल होताना इथे दिसून येत आहे. खूप जास्त चान्स, संधी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवीन संधी मिळताना दिसून येत आहे. स्पिरिच्युअल चेंजेस खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या जीवनामध्ये होत आहे. नेक्स्ट मेसेज घेऊया. ट्रस्ट कालिमा प्लॅन, नॉट युअर पेन. तर डिवाइन येथे आपल्याला सांगत आहे जी काली माता आहे, जी आपण ज्याची सर्वजण पूजा करतो, जी शक्तीची देवता आहे, ती तुम्हाला येथे गाईड करत आहे की काली मातेचा जो प्लॅन आहे तुमच्या संदर्भात त्यावरती विश्वास ठेवा आणि तुमचं जे पेन आहे, ते दुःख आहे, ते टेम्पररी आहे, सध्याच्या काळापुरतं आहे. त्यावरती तुम्ही लक्ष न देता जो काही डिवाइनचा प्लॅन आहे, काली मातेचा प्लॅन आहे, त्यावरती तुम्हाला जी योजना आहे त्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. ब्युटी. तर नक्कीच येत्या काही काळामध्ये तुमच्यातील जी ब्युटी आहे ती इन्हॅन्स होणार आहे. मे बी असू शकतं तुम्ही कुठं जिम जॉईन कराल किंवा योगा क्लासेसमध्ये जाल किंवा काहीतरी असं करणार की ज्याने तुमचा फिटनेस वाढेल, एक प्रकारची सुंदरता तुमच्यातील वाढेल, एक प्रकारचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती येईल आणि तुम्ही भविष्यामध्ये खूप जास्त ब्युटिफुल होणार आहात. सो क्लेम इट दिस रीडिंग. नेक्स्ट मेसेज घेऊया. ओके, नेक्स्ट मेसेज. दिव्यता. तर एक प्रकारची दिव्यता तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे, दिव्यता धारण करते हो आप. तर काहीतरी दिव्य आहेच तुमच्यामध्ये, बट ते आणखीन इन्हॅन्स होण्याचे चान्सेस आहे. बिकॉज लिबरेशनचा पण मेसेज आहे, स्वतंत्रताची सुद्धा तुमच्यामध्ये ओढ आहे, स्वतंत्र जीवन जगायला तुम्हाला आवडतं, कुणाची ही बंधनं तुम्हाला आवडत नाही, कारण की तुम्हाला स्वतःच्या मनाचंच बंधन आहे. लोकांना वाटतं की यांना आपण स्वातंत्र्य जर दिलं तर हे चुकीचं वागतील, बट तसं नाहीये. तुमच्यामध्ये एक स्वतःच्या मनाला लावलेलं बंधन आहे. त्यामुळे जो स्वतंत्रता तुम्ही खूप जास्त तुम्हाला प्रिय आहे, कारण की आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला स्वतंत्रता खूप प्रिय असते. कुणालाही वाटत नाही की मला कोंडून ठेवावं, माझ्या स्वातंत्र्यावरती गदा यावी, असं कुणालाही वाटत नाही. सो ती स्वतंत्रता तुम्हाला येत्या काळामध्ये डिवाइन प्रदान करत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. नेक्स्ट मेसेज घेऊया. ड्रीमर. सो तुम्ही ड्रीमर आहात, तुम्ही एक प्रकारचे स्वप्न पाहता, आवडतं तुम्हाला स्वप्न पाहायला आणि नक्कीच तुमचे स्वप्न जे आहे ते डिवाइन पूर्ण करत आहे. तर विश्वास ठेवा त्यावरती. फेथ खूप महत्वाचा आहे, विश्वास खूप महत्वाचा आहे. अँड फॉलो युअर ड्रीम्स. तुमच्या स्वप्नांना तुम्हाला फॉलो करायचं आहे, त्या स्वप्नांसाठी तुम्हाला कार्यही करायचं आहे. नेक्स्ट मेसेज घेऊया. मोर मनी, लक्झरी अँड युअर कर्मा. सो तुमच्या कर्मानुसार तुम्हाला खूप जास्त पैसा मिळत आहे, लक्झुरियस लाईफ मिळत आहे, आनंददायी जीवन मिळत आहे. सो तुम्हाला हे क्लेम करायचं आहे. पैसा खूप जास्त येत आहे आणि तुमचा कर्मा जो आहे तोच हे सगळं घेऊन येणार आहे. नेक्स्ट मेसेज घेऊया. डिस्ट्रक्शनची पण एनर्जी आहे. आपल्याला दिसून येतं काली माता फक्त चांगल्या गोष्टींसाठीच तत्पर नसते, तर ज्या काही आपल्या जीवनात ज्या गोष्टी आपल्याला नको आहे, ज्यामुळे आपल्याला त्रास होतो,
तर अशांचं डिस्ट्रक्शन सुद्धा होणार आहे, म्हणजे विध्वंस सुद्धा अशा नात्यांचा किंवा अशा लोकांचा तुमच्या जीवनातून केला जाणार आहे जे की तुमच्यासाठी योग्य नाही आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. लास्ट मेसेज घेऊया. एंडिंग ऑफ प्रॉब्लेम, लव शिवशक्ती, आय एम कमिंग. तर नक्कीच जे कोणी शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत तर त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते एंड केले जात आहेत आणि कुणीतरी सांगतंय की आय एम कमिंग, मी येत आहे. कुणाच्या तरी जीवनामध्ये त्यांचा डिव्हाइन काउंटर पार्ट, मे बी मेल फिमेल कोणी असो, तो येत आहे. सो तुम्हाला इथे क्लेम करायचा आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तर नक्कीच शिवशक्तीची एनर्जी आहे आणि आपले शिव भोले बाबा नक्कीच प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांचे जे डिव्हाइन काउंटर पार्ट आहे ते घेऊन येऊ, याकरता मी डिव्हाइनला प्रार्थना करते. अँड लास्ट मेसेज, यू आर प्रोटेक्टेड. तर तुम्ही प्रोटेक्टेड आहात लोकांच्या वाईट नजरांपासून. जे काही तुमच्याकडे सेंड केली जात आहे, निगेटिव्हिटी सेंड केली जात आहे, काही दुःख तुमच्या जीवनामध्ये यावं यासाठी काही लोक जी प्रार्थना करत आहे, बट तुम्हाला इथे डिव्हाइन प्रोटेक्टेड करत आहे. कारण की तुम्ही मेडिटेशन ध्यान करत आहात, तर नक्की तुमचा ऑरा जो आहे तो खूप जास्त पॉझिटिव्ह झालेला आहे आणि त्यामध्ये निगेटिव्ह शक्ती ही आता एंटर करू शकत नाही. सो हे होते आजचे मेसेजेस. तर ही होती आजची रीडिंग आणि काही डिव्हाइन कडून मिळालेले आपल्याला मेसेजेस होते. तर नक्की ज्यांना ज्यांना रेझोनेट झाले त्यांनी क्लेम करा. आपल्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा आणि असेच पाहत राहा माझे व्हिडिओ. तसेच ज्यांना पर्सनल रीडिंग पाहिजे आहे त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. थँक्यू सो मच. अँड पुन्हा एकदा शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.